जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, बघा आता PM किसानची EKYC करताना एमपिन विचारला जात आहे आणि अनेकांना असा प्रश्न पडलेला आहे की अनेकांच्या आपल्याला कमेंट आलेल्या आहेत की एमपिन कसा सेट करायचा, कुठून घ्यायचा, कसा टाकायचा, कुठून मिळतो तो. तर महत्त्वाची गोष्ट आहे की एमपिन कुठेही मिळत नाही, कुठेही रजिस्ट्रेशनमध्ये मिळत नाही. तो तुम्हाला स्वतःच्या मनाने तयार करायचा आहे. तुम्ही कोणतेही तुमच्या जसं तुम्ही पासवर्ड तयार करतात तसा तो एमपिन तुम्हाला तयार करायचा. एमपिन म्हणजे सोप्या शब्दात पासवर्डच आहे. तो पासवर्ड 4-6 अंकी तुम्हाला ते तयार करायचा आहे. तुम्हाला जो सोपा वाटेल अंक घ्यायचे, ABCD ते वेगळे कॅरेक्टर असं काही घ्यायचं नाही, फक्त अंक घ्यायचे आहेत तुम्हाला. ते अंक घ्यायचे, 6 अंक घ्यायचे जे तुमच्या लक्षात राहतील तसे. तुम्ही तुमची बर्थ डेट घ्या किंवा तुमचा मोबाईल नंबर घ्या, काहीही घ्या, फक्त तुमच्या लक्षात राहील असे नंबर तुम्हाला घ्यायचे. ते वरती पण टाकायचेत आणि खाली पण टाकायचेत आणि त्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे. फेस तुमचा स्कॅन केल्यानंतर तुम्हाला एमपिन विचारला जात आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हा एमपिन टाकावा लागत आहे. तर एमपिन कुठेही मिळत नाही, घाबरून जाऊ नका. तुम्हाला जे काय प्रश्न असतील ते आपल्याला कमेंट करा. एमपिन तुम्हाला स्वतःच्या मनाने तयार करायचा आहे आणि तिथं तुम्हाला ते अपडेट करायचं आहे, टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एमपिन करायचं आहे. आणखी काही तुमची समस्या असतील तर आपल्याला कमेंट करा. मात्र PM किसानची EKYC करण्याची सोडू नका. लाडक्या बहिणीने जो घोळ घातला होता किंवा आळसेपणा केला होता किंवा जो काय विषय असेल ते अनेक लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये आता बंद झालेले आहेत केवळ KYC न केल्यामुळे. तर तुम्ही KYC करायचं सोडू नका. तुमची हक्काची जी सरकारकडून मिळते ते 2,000 रुपये आणि एकूण 6,000 रुपये तुमचे बंद होतील. तर असं काही करू नका. वेळात वेळ काढून, दिवसाचा रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून तुम्ही EKYC नक्कीच करा. काही समस्या असतील तर मला कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.